या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गगनबावडा तालुका वन विभागाकडील वनमजूर, वनरक्षक, वनपाल यांच्या हलगर्जीपणामुळे जळीत रेषा न काढल्यानं डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. जळीत रेषेसाठी असणाऱ्या निधीची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. निसर्ग संपन्न अशा गगनबावडा तालुक्यात वनसंपदा प्राण्यांचं रक्षण होण्यासाठी जळीत रेषा काढण्याची गरज आहे. विस्तीर्ण अशा जंगलात भली मोठी झाडे आणि औषधी वनस्पती सुद्धा आढळून येतात. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती, शिवाय ससा, सांबर, भेकर, पिसोरी, चाईंदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी या जंगलात वन्यजीव आहेत. पर्यटक आणि अभ्यासकांचं आकर्षण असलेले शेकरू सुद्धा इथं आहे. गिधाडही आढळतात. सर्वात दुर्मिळ असा शेकरू प्राणी गगनबावडा तालुक्यात आढळून येतो. निसर्गरम्य अशा तालुक्यात वनविभागानं जळीत रेषा न काढल्यानं डोंगरच्या डोंगर जळून काळेकुट्ट होऊ लागले आहेत. वनसंपदा सुरक्षित राहावी आणि वन्यजीवांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जळीत रेषा काढण्याचं काम सुरू करणं गरजेचं आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या एखाद्यानं अथवा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीनं चुकून जर का सिगारेट अथवा माचीस काडी टाकल्यास सुकं गवत तातडीनं पेट घेऊन ही आग जंगल भागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणाऱ्या भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळलं जातं. त्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते. गगनबावडा तालुक्यात जळीत रेषेसाठी येणारा निधी किती वापरला जातो, किती मरतो, जिथं वापरला जातो तिथं वनवे लागतातच कशी याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे.